काल बाजारातून शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या, तर आज दुपारी मी त्या शेवग्याच्या शेंगाच बनवणार आहे. तर शेवग्याच्या शेंगा अगोदर मी कापून घेतल्या आहेत, साफ करून घेतल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांना आता मी शिजत घालत आहे. शिजताना त्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहे. नंतर मी शेंगदाणे भाजण्यासाठी कढई गरम करायला ठेवली होती, तर शेंगदाणे भाजायला ठेवले. शेवग्याच्या शेंगा देखील शिजून झालेल्या आहेत आणि शेंगदाणे देखील भाजून झालेले आहेत. आज मी शेवग्याच्या शेंगा काळ्या मसाल्यात बनवणार आहे, त्याच्यामुळे मी आता कांदा भाजायला टाकत आहे. कांदा तुम्ही पाहू शकता मस्त काळा भाजून घेतलेला आहे मी आणि आता मिरच्या भाजणार आहे. ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकलेली आहे. तर तुम्ही पाहू शकताय लसूण आणि अद्रक देखील मी भाजायला टाकलेला आहे आणि कढीपत्ता देखील भाजून घेणार आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर देखील थोडीशी उलटापालटा करून घेणार आहे आणि हा सर्व मसाला मिक्सरच्या जारमध्ये टाकून वाटून घेणार आहे. मसाला मिक्सरमध्ये वाटेपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते. मसाला वाटताना नेहमी त्याच्यात 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं. आता कढईत 2 ते 3 चमचा तेल घालून मी त्याच्यात टमाटे परतून घेणार आहे. टमाटे आपले परतून झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद आणि 2 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे. आता आपण जो वाटण वाटलेला आहे ते थोडंसं परतून घेऊया. वाटण व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर शिजलेल्या शेंगा त्याच्यामध्ये मी टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता की जे पाणी शेंगा शिजताना मी घातलेलं होतं ते देखील त्याच्यात ओतून दिलेलं आहे. 2 ते 3 मिनटं कालवण छान शिजून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेलं आहे कालवण. आणि हे काळ्या मसाल्यातलं कालवण खाण्यासाठी मी आता बनवणार आहे ज्वारीची भाकर. तर या भाकरीमध्ये ज्वारीबरोबर बाजरी देखील आहे, नाचणी आहे, मका आहे, तांदूळ आहेत आणि मखाना देखील आहेत. खूप पौष्टिक आहे ही भाकर. तर तुम्ही पाहू शकताय की मी ही भाकर कशाप्रकारे बनवत आहे ते. अशी गोल मस्त भाकर याची बनवायची आणि खायची. तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते. तुम्ही पाहू शकता नाचणीमुळे ही भाकर थोडीशी लाल दिसत आहे ते. आणि खरंच सांगते बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरीसोबत हे कालवण खूप छान लागतं. काळ्या मसाल्यात जी रेसिपी आम्ही बनवतो किंवा जी भाजी आम्ही बनवतो त्याला कालवण बोलतो. तर तुमच्याकडे याला काय बोलतात ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर चला तर मग रेडी आहे जेवणाचं ताट. तर तुम्ही पण या जेवायला. गुड डे. बाय.